एव्हरीवन, आय एम काजल नंदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की खूप जणांचं स्टुडंटचं क्वेरी आहे की मॅम 12वी आणि ग्रॅज्युएशन या दोघांसाठी वॅकन्सी आलेली आहे, बरोबर की नाही? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 12वीसाठी 3,445 आलेले, 12साठी. ठीक आहे. त्यानंतर इथे बघू शकतात 8,113 हे कशासाठी आहे तर ग्रॅज्युएशनसाठी आहे. ठीक आहे. सो आता मुलांची क्वेरी काय आहे, मॅम हे दोन्ही फॉर्म आम्ही फिल करू शकतो का? दोन्ही फॉर्म आम्ही फिल करू शकतो का? नाही तर मग व्हायचं आमचं फॉर्म बाद, असं खूप स्टुडंटची क्वेरी आहेत. तर ती क्वेरी आज मी इथे तुमची क्लिअर करून घेणार आहे. ठीक आहे. पहिली तर गोष्ट तुम्ही इथे बघू शकतात 12वीसाठी जी आहे त्यांचं एज लिमिट 33 पर्यंत आहे, 33 वर्षापर्यंत. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे जे ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे ते 18 ते 36 मध्ये असेल ते फॉर्म फिल करू शकतात. ठीक आहे. पहिली तर वयाची अट तुम्हाला बघायची आहे, ती महत्त्वाची आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एज रिलेक्शन आहे, SC ST साठी 5 वर्षासाठी, OBC साठी 3 वर्षाचं हे एज रिलेक्शन तुम्हाला तिथे ॲप्लिकेबल होणार. ठीक आहे. आता जो प्रश्न तुमच्यासमोर उभा राहिलेला आहे की मॅम 12वी झालेली आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर आम्ही दोन्ही फॉर्म फिल करू शकतो का? तर येस, तुम्ही दोन्हीही फॉर्म फिल करू शकतात. बट ते फॉर्म फिल करण्यासाठी तुमची 12वी झाली पाहिजे, 12वी झालेली पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आणि जर ग्रॅज्युएशनचं फॉर्म फिल करत आहेत ग्रॅज्युएशनच्या बेसवर, तर ते ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर दोन्ही असेल तर दोन्ही तुम्ही फॉर्म फिल करू शकता. बट इथे वयाची अट आहे. वयाची अट काय आहे? जसं की तुम्ही इथे पाहिलं की जे ग्रॅज्युएशनच्या बेसवर आहे ते 18 ते 36 पर्यंत फॉर्म फिल करू शकतात. 18 ते 36 पर्यंत फॉर्म फिल करू शकतात. आणि 12वीची जे आहे ते 18 ते 33 पर्यंत फॉर्म फिल करू शकतात. म्हणजे समजा इथे समजा एक पूजा नावाची मुलगी आहे, आणि तिचं वय आहे 34 वर्ष. तिचं वय आहे 34 वर्ष आणि ती अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरीची आहे. आणि समजा तिची 12वी झालेली आहे, फक्त 12वी आहे, तिचं ग्रॅज्युएशन आहे, तिची फक्त 12वी झालेली आहे. तर मग ती फक्त 12वी वाला फॉर्म फिल करू शकते. बट तिचं वय काय? 18 ते 34 म्हणजे 34 तिचं वय आहे, 34. पण इथे काय सांगितले? 33 वर्षापर्यंत असेल तरच तुम्ही फॉर्म फिल करू शकतात. म्हणजे ही पूजा मुलगी 12वीचा फॉर्म भरण्यासाठी बाद झालेली आहे. कळालं? हां. सो आता समजा आणखीन एक मुलगी आहे, एक सोनल नावाची मुलगी आहे. ठीक आहे. आणि तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तिचं काय झालेलं आहे? तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजेच तिची 15वी पूर्ण कंप्लीट आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि तिचं वय आहे 35 वर्षाचं वय आहे. किती? 35 वय तिचं वर्ष आहे. किती? 35 वय तिचं वर्ष आहे. तर आता तर तिचं ग्रॅज्युएशन झालंय, 12वी झाल्याशिवाय ग्रॅज्युएशन होणार नाही. ग्रॅज्युएशन झालंय म्हणजे ती 12वीचा फॉर्म पण भरू शकते, आणि ग्रॅज्युएशनचा फॉर्म पण फिल करू शकते. ठीक आहे. पण इथे वयाची अट आहे. वयाची अट काय आहे? तर तिचं वय आहे 35 वर्ष. काय? 35 वर्ष. आता ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही बघू शकाल, ग्रॅज्युएशनसाठी तिचं 36 म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी तिचं वय बसत आहे. ठीक आहे. 35 वर्ष म्हणजे ती ग्रॅज्युएशनचा फॉर्म भरू शकते. ठीक आहे. मात्र ती 12वीचा फॉर्म ही सोनल भरू शकत नाही. का? कारण की इथे 33 वर्षाची अट दिलेली आहे आणि तिचं वय आहे 35. म्हणजे ती फक्त कोणतं फॉर्म फिल करू शकते? ग्रॅज्युएशनचा फॉर्म फिल करू शकते. ठीक आहे. म्हणजेच तुमचं वय जर 18 ते 33 मध्ये असेल तर तुम्ही 12वीचा फॉर्म फिल करू शकता. जर वय 18 ते 36 मध्ये असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनचा फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. करेक्ट? कळालं? जर तुमची डिग्री झाली, ग्रॅज्युएशन झाले तर दोन्ही फॉर्म फिल करू शकतात. पण इथे वयाची अट नाही. तर म्हणणार की मॅम माझं तर ग्रॅज्युएशन झालंय, मग मी तर भरू शकते 12वी पण 15वी पण, म्हणजे 12वीच्या बेसवर ग्रॅज्युएशनच्या बेसवरचं पण फॉर्म फिल करू शकते. पण वयाची अट आहे, ती वयाची अट तुम्ही इथे समजून मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा, ज्यांचं एज रिलेक्शन आहे, जे OBC कॅटेगरीमधून येतात, SC ST मधून येतात, त्यांना एज रिलेक्शन मिळणारच. ठीक आहे. चला, आय होप ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. आता अगदी मस्तपणे फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. चला, सो आता मी इथे थांबत आहे. नक्की भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.